तर मी ना आता मम्मीच्या इथं आहे, तर इथलं दाखवते थोडंफार कसं आहे. हे काय आहे माहित आहे का, हत्ती घास, हत्ती गवत पण बोलते, ते जनावरांच्या साठी लावलेलं आहे. आणि इकडे बघा, इकडे वेल वगैरे लावलेला आहे पावट्याचा. काय वेगळंच आहे, काय बोलतात की मला नाही माहिती. आता ते भूत बंगला तर तुम्हाला दाखवलेला आहे, आता घर दाखवते कसं आहे कसं नाही. या चला. इथं तुळशीचं झाड आहे. ही चिमणी, हिला काही काम बिम नसतं, हे बघल तेव्हा असेच काय तर करत असते. ही पहिली रूम आहे. इकडं आटा चक्की आहे, इकडं शेताचे थोडेफार औषधं वगैरे आहेत. इकडं पप्पांचा फोटो आहे. ही शिलाई मशीन. बूम. हा मधला हॉल. ही भिंत आहे ना, ह्याच्या पलीकडे आहे भूत बंगला, जो की तुम्हाला त्या प्रँक व्हिडिओ मध्ये दिसलाच असेल. हे आहे ते मध्ये भिंत घातलेली आहे, तिकडचं सगळं पडीक आहे. आता किचन मध्ये जाऊ. हे किचन वगैरे आहे, तिकडं फ्रीज वगैरे, आंघोळीचं बाथरूम वगैरे आहे. तसं इकडे जास्त कोण, फक्त आता मम्मीच आहे, दोन्ही भाऊ शाळेला आहेत. आणि मम्मीची तब्येत खराब असल्यामुळे थोडंफार राडा राहतो घरामध्ये. आल्यापासून अजून आम्ही हे केलेलं आहे. हे मंदिर आहे, त्याच्यामध्ये आमचे स्वामी आहेत, देव आहेत, घरातले काय बोलतात सगळे हे आहेत. आता बाहेरचं दाखवते, बाग वगैरे कशा आहे. चला आमची आजी दाखवते तुम्हाला, चला. झालं काय? हे कृष्ण तुळशी आहे काहीतरी, मोठी पसरले ना. हे मी लावलेलं गुलाबाचं झाड आहे, तसंच्या तसं आहे अजून, फक्त ह्याला मवा पडलाय थंडीमुळे. सगळं आहे ना, मवा वगैरे पडून गेलाय. झाड अजून तसंच आहे. इकडे नारळाची झाड आहेत. तसंच का, थांबा एक मिनिट, मी चप्पल घालून. थोडं इकडचं राहिलं दाखवायचं, ते दाखवते नंतर. मग इकडे जाऊ, या इकडे थांबा. इकडे पावटा वगैरे लावलाय, जो की मला खूप जास्त आवडतो, चिमणीच्या पप्पांना अजिबात आवडत नाही. जास्वंदीचं झाड आहे. आणि हा ना 32 मोगरा आहे, खूप छान वास येतो ह्याचा, मस्त आहे. देवाना वगैरे घालाय फुलं मस्त आहे. अजून इकडे ना पैशाचं झाड बी आहे, मनी प्लांट. आणि हे ड्रॅगन फ्रूट, बाबा ड्रॅगन फ्रूटचं पण ह्यानी लावलंय. अजून एक ठिकाणी ड्रॅगन फ्रूट आहे ते. चिनी गुलाब आहे, तिकडे पण गुलाबाचं आहे, जास्वंद आहे. आणि इकडे पाठीमागच्या साईडला बाथरूम आहे. भोपळा पण आहे, भोपळा बघू आपण. इकडे या, भोपळा लागलाय. इकडे बाथरूम आहे. हा भोपळा, हो गोल गोल. इकडं आधी गोबर गॅस होता ना, त्याचं हे आहे. पहिलं राहायचं तिकडं पडीक घर आहे, तिथं सगळं आता झाडं वगैरे उगवले. तर जाऊ आपण तिकडच्या साईडला. ही सीताफळाची झाडं तर पूर्ण हे झालेत. आणि गोकर्ण सुद्धा मस्त लावलेलं बघा, कसा वेल आलेला आहे. आणि ते काय त्याला बोलते, तो ते वाईट नजर निघून जाते, ते तसलं काहीतरी आहे. आमचा बगीरा, बगीरा बघा, बगीरा, बगीरा दाखवा. बगीरा पण फॉलो करते व्हिडिओ मध्ये. बगीरा आमच्या सोबतच फिरायला. त्याला रात्री बघितली माणूस गारच होते. आमच्या कोंबड्या, कोंबड्यांची पिल्ल. पकडू का, कोंबडी पकडल? नको बाबा, लगेच माग माग. तर तुम्हाला जनावरांचा गोठा दाखवतो. ही आमची म्हस, जी खूप वर्षापासूनची आहे, आत्ताची नाहीये. जाऊ नका जवळ बाबो, खूप वर्षापासूनचे आहे. जास्त आता मम्मीला होत नाही, त्यामुळे काही जास्त ठेवलेले नाहीत तर जनावर. आधी होती भरपूर. आणि ही कुट्टा मशीन आहे, जी की खूप जुनी आहे, जशीच्या तशीच आहे. थोडं हे गेलंय कामात ना, मग चलते. जेव्हा नवीन नवीन निघालेलं ना कुट्टा मशीन, त्या टायमिंगला घेतलेले, वर्ष झाले त्या कुट्टा मशीनला. तसे आता जनावर कमी झालेत, आधी लय होते. आता जरा तिकडच्या साईडचं दाखवते, मग तुम्हाला बाग दाखवते. इकडे मम्मीची भांडी घासायची चालू आहेत. आंघोळी वगैरे कुणीच नाहीत केलेल्या, शूटच घेत बसलोय. पाणी तसंच उकळायले.
इकडच्या साईडला आमच्या अण्णांची खोली वगैरे आहे. तो प्रँक व्हिडिओ केला होता ना हाऊसचा, त्याच्यामध्ये इकडून इकडचं सगळं दाखवलंय. आता मी इकडचं आणि बाग वगैरे दाखवते. घर तर दाखवलं. हे शेड आहे, तर कोंबड्यांचं वगैरे घर आहे. सगळं जुनं बांधकाम आहे. काय नवीन अजून काय नाही. आता ते पोरं कधी बांधतात काय माहिती बंगला. कधी बांधणार आहे रे? बांधूया. शिक्षण चालू आहे अजून. इथे एक ड्रॅगन फ्रूट लावले. बाबा, हे पेरूचं झाड आहे. थोडे पेरू आहेत. आंब्याचं हे लिंबूचं पण अर्ध गेले कामात. लिंबाच्या झाडांना ह्यांनी काय केलंय काय माहिती. एवढे मस्त झाड हे केलेत. आणि इकडं रान आहे ते तिकडच्या साईडनं दाखवते. आणि हे जसं की हत्ती घास तेच आहे सगळं. तिथं आधी ना चिचेचं झाड होतं, जिथं आम्ही दिवसभर खेळायचो वगैरे. काय नव्हतं हे सगळं, म्हणजे असं प्लेनच होतं. काय झाडं वगैरे लावली नव्हती. नंतर मग जनावरांच्यासाठी मग ते झाड लय मोठं झालं होतं ना, मग ते चिंचेचं झाड काढून मग हे जनावरांच्यासाठी सगळं केलं. पाण्याची टाकी वगैरे होती. ती टाकी त्याच्या खालीच होती. ती आता तिकडे ठेवले उचलून. आता तिकडची बाग दाखवते आंब्यांची वगैरे, कसे आहेत कसे नाहीत. कुठं? ओ पळतो. फणस मोठं झाड आहे फणसाचं तिकडे, ते पण दाखवते तुम्हाला. चला. गार लागली. काय झालं मम्मा? थांब ना. नारळ सगळीकडे नारळाचे जास्त झाड आहेत. ह्या वर्षी आंब्याला एवढा जास्त मोहर आलाय ना, मस्तच आंब्याचा मोहर. इथे केळीची झाडं आहेत. तिकडच्या साईडला कोरफड आहे, जी लय वर्षाची खूप मोठी झाली. आता ह्या साईडनं आलो ना, त्या साईडनं जायला पाहिजे होतं. दिसतंय का इथून? तिकडं आहे कोरफड. जाऊ दे, कोरफड नको. इथं अंजिराची वगैरे झाडे लावलेत. शेवगा आहे, कडीपत्ता आहे. या तुम्ही राहणार ना, मला माहिती. तिकडे साईडला एक चिकूचं झाड आहे. आता इकडून दाखवते तुम्हाला आंब्याची वगैरे झाडे. इकडे नारळाची झाडच आहेत. नारळाची झाडं जास्त आहेत. 2 फक्त पाण्याची झाडं लावलेत. नारळ म्हणजे पाण्यात प्यायचं पाण्याचं नारळ असतो ना, त्याचे 2 झाडं लावलेत. बाकी सगळं खायचे नारळ आहेत. इथं आधी ना हे होतं, पेरूचं झाड होतं एक, आणि लिंबूचं ते पण गेलं. एक डाळिंबाचं झाड सुद्धा होतं, ते सुद्धा गेले. आंबे वगैरे झाडं खूप मोठी मोठी झालेत. आता काय होतं माहितीये का, आधी मोठी झाडं होती आंब्याची ना, म्हणजे लय वर्षापासूनची होती. कधीची होती ते कुणालाच माहित नाही, एवढी जुनी होती. मग त्याच्यावर आंब काढायला चढलं ना, माणूस पडायची शक्यता, म्हणजे फांद्या वगैरे तुटायच्या. मग मम्मीने सगळीच आंब्याची झाडी होती तेवढी काढून टाकली. मग हे सगळी झाडं लावलेत आंब्याची, चिकूची, सगळी थोडी थोडी करून लावली. आणि 3 वर्ष त्याच्यावर आम्हाला आंबच खायला भेटलं नाही, कारण कलमाची झाडं असल्यामुळे 3 वर्षानं फळ वगैरे लागतात ना. मग 3 वर्षापर्यंत आंब्याचं वांद होतं, पण आता फुल आंब. विकतचं 3 वर्ष आंब खाल्ला, आता भरपूर आंबा आहे. इकायला जायला लागते आता. एवढे आंबे असतात. हे रामफळाचं झाड आहे, सीताफळासारखंच असते, माहित असेल. ते रामफळाचं झाड आहे. लय मोहर आला ह्या वर्षी. इथे आहे चिक्कूचं झाड. मोठे मोठे चिक्कू आलेत, पिकत घालायला लागणार आहेत खरं, तर जे की कुणाला टाइम नाहीये. सगळी थोडी थोडी झाडं लावलेली आहेत, त्यातली अर्धी तरी गेले. हे वापस केळी आहे. आता इकडे आंब्याचे जास्त आहेत, भरपूर आंब लागतात, विकाय जायला लागतंय. घरामध्ये एवढी लोक थोडी आहेत खायला. तिथं अजून एक मोठं चिकूचं झाड आहे. आता इकडे पलीकडे जायला लागल. बाबो, नुसते आंब्याची झाड आहेत. पुढे तुम्हाला फणसाचं झाड दाखवते या. हे काय आहे, तो फणसाचं झाड खूप मोठं झालंय. फणसाचं झाड सुद्धा एवढे जास्त ह्याला फणस आलेले आहेत. फणस तुम्हाला दाखवू का? हो का, फणस फणस आलेले आहेत. फणसाला फुलं सुद्धा आलेले आहेत. पण ह्याला ना मेल फिमेल असं काहीतरी असतं, जास्त फणस राहत नाहीत, थोडेफारच राहते. तेवढ्यात आलेत ना, याच्यामध्ये 4-5 जास्तीत जास्त फणस राहतील, बाकी गळूनच पडतेत. पण ठीक आहे, म्हणजे लागतेत खायला तर भेटते. फणस शक्यतो कोकणात असते, पण आम्ही लावले तर येते. आता तुम्हाला ना इकडे रान वगैरे दाखवते. हा, 2 प्रकार असते.
मला काय त्यातलं माहित नाही, ह्याला माहित आहे कापा बर का, कापा कोणाला तरी. मी आता घरापासलं दाखवते ना, तर रान दाखवते घरापासलं. थांबा या. आणि 12 आंबा आहे बघ. हा 12 महिने राहते ते आंबे. आंब्याचे सगळ्या प्रकारचे झाड आहेत की रे, सगळ्या प्रकारचे. तर हे आहे आमचं गव्हाचं रान, त्याच्यामध्ये गहू वगैरे लावलेलं आहे मस्त. आणि खाली आहे ते ऊसाचं. म्हणजे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी रान आहेत ना, असं एकत्र दाखवता येणार नाही. त्यामुळे मग घराबसलं जे आहे ना ते दाखवते. आणि जिथल्या जिथल्या क्लिपा घेतलेत ना त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे सगळ्या रानांच्या पण घेणं नाही झालेलं माझ्याकडं, जास्त काही फिरले नाही चिमणीला घेऊन, पण जेवढं पण झालंय ना तेवढ्या गोष्टी शेअर करते. तिथं पण एक ना शेवग्याचं झाड आहे, आणि ह्या ऊसाच्या खाली ना विहीर आहे घरा बसली, आणि दुसरी विहीर दुसऱ्या रानामध्ये वरती आहे. 2 विहिरी आहेत. हा, तसा शक्यतो इकडे आता ऊसच लावायचं चालू आहे, कारण का आता ऊसाला खूप जास्त दर आलेला आहे. त्यामुळे माणूस पहिलं भरपूर काय काय, ह्या रानामध्ये पहिली ज्वारी असायची, बाजरी असायची. आता कोण करत नाही. आजोबा होते ना त्या टायमिंगला त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या, पण आता काय होत नाही जास्त. मग हे गहू, जास्तीत जास्त भुईमूग, आणि शेवटी मग लास्टला ऊसच असतो जास्त करून. आणि आता तर ऊसाला किती 3,500चा दर झालाय म्हटलं, सरसकट ऊस. ऊसाचं तर सोडा, राहणं म्हणजे बांध सुद्धा माणसाने राखाय नाहीत, बांध काढून सुद्धा ऊस लावलाय. एवढा ऊसाला दर आलाय. काही खरं नाही. गावाकडे लय म्हणजे गोष्टी बदललेल्या आहेत 5 वर्षामध्ये, एवढ्या की सांगू शकत नाही तेवढ्या. अजून तिकडं दाखवते जरा खाली पण जाऊन कसं कसं आहे. कांद्याची काय बोलतात, लसणाची पात लावलेली आहे अजून. मका आहे, लाल मका आहे, दिसते ना छोटं छोटं लाल मका लावलेलं आहे. म्हणजे एका रानामध्ये 2-3 पिकं काढतात. आणि शेवटी मग ऊस. ऊसामध्ये पण भरपूर पिकं घेतात. ऊसामध्ये पण भुईमुग लावतात, मका लावते, छोटा असते त्यावर निघून जाते ते, मग नंतर ऊस राहते. बस. हे नाही, व्हिडिओग्राफर चिमणीचे पप्पा आहेत. त्यांनी मागाच्या व्हिडिओ मध्ये याय नाहीत ना, त्यामुळे त्यांना वाईस तू तू वाटत होतं, त्यामुळे त्यांनी यायलेत व्हिडिओ मध्ये. आणि इकडे ना बिबट्या आलाय, बिबट्या. हे म्हणजे सागरेश्वर अभयारण्य जवळ आहे ना, बिबट्या काय चंदन बटवा म्हणते. चंदन बटवा, चंदन बटवाच असं. हा, चंदन बटवा. ह्याची चंदन चाकवता बदले, ह्याची भाजी आधी करायची. भाजी भाजी चंदन बटवा. एक कशात घालावा बटवा. अरे बापरे, चप्पल कसलं झालं, फुल चिखल झाला. हा, हे ऊस आहे इकडे सगळा. शेवग्या झाड, तिथे लसणाची पात लावले, ते दाखवते. हा, मी बिबट्याच सांगत होते ना, बिबट्या आला इथं सागरेश्वर अभयारण्य. म्हणजे कुत्रे वगैरे खायले, माणसांच्या वर तर अजून हमला नाही झाला, म्हणून कुत्रे वगैरे खायले, त्यामुळे माणसं जरा भीतीत. रात्री भीती वाटते बाहेर जायचं म्हटलं की, लवकरच दरवाजा बंद करून सगळी बसते. आता ह्याच्यामध्ये इथं बघा लसणाची पात लावले, त्याच्यामध्ये मेथी पण लावले, म्हणजे भाजीचं पण होऊन जाते, सगळंच होऊन जाते. असं केलेलं आहे मस्त. रानात फिरायला मजा वाटते. मी दमले आता जरा, चलू चलू. चला मग, एवढंच होतं. आता घराकडे जातो. असं काही घराजवळचं वातावरण आहे, घर आहे, ज्या की मी तुमच्या सोबत व्हिडिओ मधून शेअर केलं. म्हटलं पुन्हा सगळे विचारणारच आहेत, त्याच्या आधीच सांगावं. आता इकडूनच जातो वापस घरी, गोल फिरवा गोल. औषध मारलंय काल राणा याला, गव्हाला तणनाशक मारलंय ना, कीटकनाशक, तणनाशक. तेच गणूचं काय नाही, गणूचं काय मत नाही. गणूची शाळा चालू झाले 2 दिवस झालं, पण आम्ही हे आहे म्हणून त्याला थांबवून घेतलं, कारण त्यानं गेल्यानंतर करमणारच नाही. 2 दिवस याचं कॉलेज बुडवलंय आम्ही. म्हटलं आम्ही गेल्यानंतर, आज तिकीट आहे आणि आजच शूट करायले मी, कारण आता पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारणार आणि मी शूट केलेल्या नसणार. म्हटलं आधीच शूट करावं, म्हणजे पुन्हा शेअर करता येईल. तिथं रेंज नसल्यामुळे व्हिडिओ एवढा म्हणजे स्टार्ट झालाय. आता ते एक 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 करून तुमच्यासोबत मी शेअर करेन. स्टोरेज माझं अख्खं फुल झालं, एवढे व्हिडिओ शूट केलेत मी. आता पहिल्याचे व्हिडिओ डिलीट मारू मारू अजून भरायले मी, जेवढं होईल तेवढं. आणि अजून आजचा एक दिवस आहे, पडचिल चप्पल घातली. आता संध्याकाळी ना 10ची ट्रेन आहे, मग तोपर्यंत जेवढं होईल ना तेवढं अजून शूट होईल, कारण का आता पॅकिंग वगैरे आहे. अजून मम्मीचं सामान पार्सल मारायचं चालू आहे पोत्या पोत्यानं. तर बघू कसं कसं जाणार आहे. रात्रीच घेतले, म्हटलं चिमणी झोपल, प्रवासामध्ये दिवसा जास्त दमवते ना तिनं. म्हटलं हे चंदनाचं झाड आहे, ज्याला तोडायला परमिशन नाही. पहिले लोक लय तोडायचे, पण आता नाही कोण तोडत. लावले चंदनाचं झाड. चला आता घराकडे जाऊ. असं गोल फिरून शेवटी घराकडे जाते.
हा चलो पुढं करू कॅमेरा. ओ कॅमेरामॅन चलो. आता घराकडे आलेले फिरून इथंच येते. घरापासलंच मग मी फक्त दाखवले तुम्हाला आता. लिंबू पण आलेत पण वाळ आहे ना, झाड वाळवून घातलं ह्यांनी. लय मोठं होतं गेलंय करवंदाचं झाड. त्या झाडावर आमचा गणू पडला होता, कंबर मोडली होती त्याची. ते चिमणीच्या डायपरचा स्टॉक आहे. आता ते वाळल्यानंतर इथं काडी लावून देते. परत फिरून आपण इथे आलेलो आहे. झालं आता एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते घरा बसले. एवढंच होतं घरापाशी. चला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. चला मध्येच घ्या. मी तुम्हाला तर माझी मम्मी दाखवते, तुमची नाही माझी मम्मी दाखवते. मदर तेरेसा फायर होईना म्हणजे बरं आहे. इकडे बघा मम्मी. अगं बघ पळाले मम्मी यायला गेले. तुम्हाला बोललेलं मम्मी येत नाही. बाय तुझं बाय. पादे पादे शेंबडे.